निवृत्ती मिळाली की आराम करायचा असा अनेक कर्मचाऱ्यांचा मूड असतो, पण नांदेड जिल्ह्यातल्या वडगावच्या तातेराव पुयड यांचा मूड काहीसा वेगळा होता। तातेराव 2012 साली महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातून निवृत्त झाले आणि त्यांनी फुल शेती करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी हरितगृहाची उभारणी करण्याचं ठरवलं। आज त्यांच्याकडे 20 गुंठ्यामध्ये हरितगृहात जरबेराची फुल शेती सुरू आहे। यापासून त्यांना महिन्याकाठी 75,000 रुपयांचा नफा मिळतोय। त्यांच्या हरितगृहातल्या फुल शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण नांदेड जिल्ह्यातल्या वडगावी जाणार आहोत। नांदेड जवळच्या वडगावात तातेराव पुयड यांची 7 एकर शेती आहे। गेल्या 25 वर्षांपेक्षा जास्त काळ ते राज्य शासनाच्या कृषी उद्योजकता महामंडळात नोकरी करत होते, पण 2012 मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेतात काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला। मी 26-27 वर्ष महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मर्यादित मुंबई ह्याचं ऑफिस आहे। नांदेडला खत कारखाना आहे, तिथे 25 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मी 20/9/1912 रोजी रिटायर झालो। रिटायर होण्याच्या पूर्वी असे मला आमच्या मुलांनी संकल्पना दिली की बाबा आपण काहीतरी करायला पाहिजे। त्या दृष्टीनं मी 1-2 ठिकाणी शेड पाहिले आणि त्यानंतर मनात ठरवलं की बाबा आपणही काहीतरी करायला पाहिजे। त्या दृष्टीनं मी इथे म्हणजे माझ्या स्वतःची शेती आहे, त्याला मग पाणी आहे विहिरीला, आणि त्या दृष्टीनं मग एक आराखडा निर्माण केला की बाबा आपल्याला काहीतरी करायला पाहिजे रिटायरमेंटनंतर, म्हणजे बसून तर वेळ जाणार नाही। काहीतरी करण्याच्या उद्देशानं मी 2-3 ठिकाणी चौकशी केली। चौकशी करून मग शेवटी असा निर्णय घेतला की बाबा आपणही हे फुल शेती करावी। तातेराव आपल्या 7 एकर क्षेत्रात ऊसासारखं नगदी पीक घेतात, पण यातून त्यांना वार्षिक एकरी अवघे लाखभर रुपये मिळायचे। याला पर्याय म्हणून त्यांनी कमी क्षेत्रात जास्त नफा घेण्यासाठी 20 गुंठ्यात हरितगृहातली फुलशेती करण्याचा निर्णय घेतला। स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीनं त्यांनी माहिती घेतली आणि गेल्या वर्षी त्यांनी हरितगृहाची उभारणी केली। रिटायर झाल्यानंतर चिकाटीनं त्याच्या सातत्यानं त्याच्या मागून हे फाउंडेशन करणं, आमच्या भागात काळी माती असल्यामुळे काळी माती जरबेरा फुलं घ्यावा अशी एक संकल्पना आली, गुलाब किंवा जरबेरा म्हणून माती परीक्षण केलं, पाण्याची तपासणी केली आणि त्याच्यामध्ये जरबेरा फुलासाठी योग्य ते कंटेंट्स मिळाल्यामुळे आम्ही जरबेरा फुल लावा अशी संकल्पना मनात आली। हरितगृहाची उभारणी त्यांनी 8 महिन्यांपूर्वी केली। यासाठी लाल मातीचे बेड बनवण्यात आले। पुण्याहून रोपं आणली। 2 रोपात त्यांनी 1 फुटाचं अंतर ठेवलंय। इथे आणून रोपं लावली आणि 3 महिन्याच्या नंतर फुलं यायला सुरुवात झाली। फुलं आल्यानंतर पहिल्या महिन्यात फुलं कमीत कमी 30,000 फुलं निघाली आमची आणि त्याला मार्केट पण चांगलं मिळालं। त्यामुळे त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात 60,000 फुलं मिळाली, तेव्हाही मार्केट मिळालं। त्याला सरासरी खर्च काढला तर खताचा आणि मजुरांचा मिळून आणि शेवटी असं वाटलं की बाबा आपण ह्याच्यामध्ये पडावं आणि याच्यात आपल्याला थोडाफार समजा लोकांची नोकरी करण्यापेक्षा म्हणून आपल्याला जरी 25,000 ते 30,000 रुपये मंथली जरी मिळाले तरी त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये मला मिळत होते आणि त्या दृष्टीनं मी आपला रोजचा रोज आधी सातत्य ठेवून ह्याच्याकडे काळजीपूर्वक देखरेख करून आणि ह्याची फुलांची जोपासना करत आलो आहे आणि आता पण करतच आहे। तातेराव फुलांची तोडणी करून ती विक्रीसाठी नांदेड मार्गे हैदराबाद, इंदोर आणि दिल्लीच्या मार्केटला पाठवतात। सध्या त्यांना दररोज 1200 ते 1500 फुलांचं उत्पादन मिळतंय। महिन्याकाठी त्यांना किमान 45,000 ते 50,000 फुलांचं उत्पादन मिळतं। याला सरासरी 2.5 ते 3 रुपयांचा भाव मिळतोय। यापासून त्यांना 1.25 ते 1.5 लाखांचं उत्पन्न मिळतंय, तर 50% खर्चाची रक्कम वगळता महिन्याकाठी त्यांना 50,000 ते 75,000चा नफा मिळतोय। आतापर्यंत त्यांनी 5 लाखांचं कर्ज फेडलं असून अद्याप 5 लाखांचं कर्ज बाकी आहे, तर 5 लाख रुपयांचं अनुदान त्यांना मिळालंय। तर मार्केटमध्ये पाठवल्या जातात। ह्याचा एक बळीराजा फुल उत्पादक समूह असा शेतकऱ्यांनीच मिळून केलेला एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपद्वारे ही मार्केटिंग केली जाते। ह्याची मार्केटिंगमध्ये आम्हाला तिथून अशा कल्पना केल्या जाते बाबा हे माल कुठे पाठवायचा आहे, इंदोर पाठवायचा आहे का, आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे का, हैदराबादला पाठवायचा, अशा आम्हाला सूचना दिल्या जातात। त्याप्रमाणे आम्ही गाडीवर किंवा ST स्टँडला ही बॉक्स भरलेली पाठवून देतो। पाठवल्यानंतर त्याचं जे काही ह्याचा आहे, हा जो बळीराजा फुल उत्पादक समूह आहे हे व्यवस्थितरित्या दर महिन्याला
पेमेंटसुद्धा मिळते आणि पार्टीकडून त्यांचं पेमेंट घेतलं जाते, ही त्यांची जिम्मेदारी ह्या दृष्टीनं काम करतात. आणि मी गेली 6-7 महिन्यापासून ह्यांच्याकडे फुलं देतो आणि वेळेवर पैशाची सुद्धा ते व्यवस्था करतात आणि पैसे देतात किंवा औषधीचा खताचा सुद्धा ते स्वतः आपल्या मार्केटमध्ये मिळत नसेल तर आणून देतात. पॉलिथिन बॅग आहेत किंवा ह्याचे कागदी पुठ्ठ्याचे बॉक्स आहेत, हे सुद्धा ते स्वतः पुरवठा करतात. दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी पोयड वेळोवेळी फवारण्या घेतात, त्यामुळे फुलांची उत्पादकता टिकून राहण्यास मदत होतीये. 1 दिवस आड औषधी फवारावी लागते आणि ह्याच्यामध्ये 1 दिवस आड खताचे सुद्धा डोस द्यावे लागतात आणि दररोज ड्रीपद्वारे 20 ते 25 मिनटं पाणी सोडावं लागतं आणि आठवड्यातून 2 वेळेस पूर्ण झाडांना वरच्या साईडनं शावरिंग करावं लागतं, म्हणजे नळीनं. आणि त्यामुळे झाडांची पोत चांगली राहते, झाडांना पाणी मिळते किंवा झाडाची उत्पादन क्षमता वाढण्यासाठी आम्ही कळीसाठी वेगळे औषधं मारतो आणि फुलांसाठी रोगराईसाठी वेगळी औषधं मारतो. हे प्रत्येक महिन्याला KF लॅबचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात. त्या दृष्टीनं औषधाची खताची माहिती देतात, कोणत्या वेळेस काय औषधं मारायचे, कोणत्या वेळेस काय फवारणी करायची. ह्या दृष्टीनं आम्ही हे सतत चालू आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो. दररोज वेगवेगळी फुलं रोग बघायला मिळतात, फुलामध्ये कसे काय फरक जाणवतो. ह्याच्यावर आम्ही बराचसा अभ्यास करून त्या माणसाचं मार्गदर्शन घेतो आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं निघेल आणि मार्केट कुठे चांगलं मिळेल ह्या दृष्टीनं आमच्या मालाची पोत कशी चांगली राहील ह्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत असतो. जरबेरावर फवारणीसाठी तातेरावांनी STP पंप देखील घेतलाय, यामुळे फवारणीच्या कामात वेळेची बचत होतीये. आमचा जो ह्याच्या शेडवर काम करणारा माणूस आहे ते पाठीवर 15 ते 20 लिटर पाणी घेऊन औषध मारण्यापेक्षा त्याला जास्तीत जास्त 4 तास लागायचे. त्यामुळं आम्ही STP पंप आहे म्हणून त्याला हा STP पंप आहे. ह्या पंपामुळं औषधी कमी लागते, वेळ वाचतो आणि फवारणीसुद्धा चांगल्या प्रकारे पानावर पडते, त्याच्यामुळं रोगराई बरीचशी कमी होते. जरबेर व फुलावर जनरली लाल कोळी किंवा फंजीसाईड असे बारीकशा इन्सेक्टिसाईड येतात. त्यासाठी आम्ही आमच्या मार्गदर्शन जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत KF लॅबचे ते येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्या दृष्टीनं आम्ही फवारण्या करतो त्याच्यामुळं बरंचसं कंट्रोलिंग असते फुलावर किंवा पानावर. ह्या जे असे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं मारत असतो आम्ही. नागाळी आहे त्याच्यामध्ये किंवा भुरी नावाचा रोग आहे, लाल आळी आहे, असे प्रकारचे हे औषधं मारल्यानंतर हे निश्चितच कमी होतात. फुलांच्या विक्री अगोदर फुलांचं ग्रेडिंग आणि पॅकिंग करण्यावर भर द्यावा लागतो. तातेराव नांदेडच्या बळीराजा फूल उत्पादक संघामार्फत फुलांची परराज्यात विक्री करतात. झाल्यानंतर सगळी फुलं पाण्याच्या बकेटामध्ये एक 10 ते 15 इंच बुडतील तेवढं पाणी, ह्याचे खालच्या दांड्या असतात त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवतो. पाणी टाकल्यानंतर एखाद्या म्हणजे सावलीला येऊन प्रत्येक फूल त्याला एखाद्या पॉलिथिनच्या बॅगमध्ये ह्या दृष्टीनं असं हे फुलाचा फूल तेवढं त्या कांडीमध्ये असं सेंटरमध्ये छिद्र असतं आणि हे फूल तेवढं ह्याच्यामध्ये पॅक करतो. हे पॅक केल्यानंतर सगळे फुलं जवळपास सारख्या लांबीची एकत्र करून त्याला 10-10चा प्रत्येक रंग वेगवेगळे 10-10चा गट्टा केला जातो. गट्टा केल्यानंतर त्याला बुडाला एक म्हणजे तळाला एक रबर बँड आणि फुलाच्या वरच्या बाजूला एक रबर बँड, असे 2 रबर बँड लावून त्याला व्यवस्थित परत पाण्यामध्ये ती फुलं ठेवावी लागतात. फुलं पाण्यामध्ये ठेवल्यानंतर हे सगळ्यांची फुलं शेवटी संध्याकाळच्या 5 ते 6च्या सुमारास ही सगळी फुलं कागदी कार्टूनमध्ये एका कार्टूनमध्ये 40 बंच बसतील ह्या दृष्टीनं आणि रंग वाईज म्हणजे कलर वाईज लावतो आम्ही. म्हणजे पिवळा, पांढरा किंवा लाल आहे, गुलाबी आहे, ऑरेंज आहे, ह्या दृष्टीनं त्याला जेणेकरून समोरच्या व्यक्तीला ती आकर्षक वाटेल ह्या दृष्टीने त्याची मांडणी केली जाते. मराठवाड्यातल्या तरुण शेतकऱ्यांनी हरितगृहासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन ते करतात. मला असं आपल्या भागातील म्हणण्यापेक्षा मराठवाड्यातील नवीन तरुण पिढीला असा एक मला सांगावं असं वाटतं की त्यांनी ह्या फील्डमध्ये पडावं आणि जास्तीत जास्त शासनाच्या ह्याचा सवलतीचा लाभ घ्यावा. हे शेड उभं करण्याकरता 10 गुंठ्याकरता 10 लाख रुपये बँकेकडनं आपल्याला हे मिळते,
कर्ज मिळते आणि त्याच्यामध्ये नाबार्डकडनं 50% त्याच्यामध्ये सबसिडी आहे. सबसिडीमुळे जास्तीत जास्त 5 लाख सबसिडी मिळते. 5 लाखामध्ये 5 वर्षात 5 लाख फेडायचे. आणि जनरली जर आपण 1 एकर ऊस जर लावला तर आपल्याला वर्षाकाठी 12 महिन्यामध्ये 1 ते 1.25 लाख रुपयाचं उत्पन्न मिळते. पण हे 10 जर गुंठे केलं तर महिन्याला कमीत कमी 3 ते 4 लाख रुपयाचं 10 गुंठ्यामध्ये उत्पादन निघू शकते. आज तातेरावांसारख्या साठीतल्या तरुणांची पावलं शेतीकडे मोठ्या आशेनं वळतायत. त्यांच्याकडून तरुणांनी काहीतरी शिकण्यासारखं आहे. बाजारात ज्या शेतमालात चांगला भाव आहे अशा पिकांचं उत्पादन घेतल्यास शेतीपासून नक्की फायदा मिळेल. त्यामुळं तातेरावांसारख्या साठीतल्या तरुण शेतकऱ्यांचा आदर्श घ्यायलाच हवा. नागेश राहेरकर, साम टीव्ही, नांदेड.